नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोनॉमिस्ट पूजा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आता मी आलेली आहे हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये। तर हा जो हरभरा आहे जवळपास 60 ते 70 दिवसाचा झालेला आहे। तर मित्रांनो, काही भागामध्ये हरभरा जो आहे घाटे धरण्याच्या किंवा घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे आणि हीच ती वेळ आहे जिथे तुमची एक चूक जी आहे तुमच्या उत्पादनात घट आणू शकते आणि एक योग्य फवारणी तुमच्या हरभऱ्याचे जे उत्पन्न आहे ते 1.5 पटीने वाढवू शकते। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की हरभरा पिकावर तिसरी किंवा शेवटली फवारणी कुठली घ्यायची आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्कीच शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, सर्वात अगोदर म्हणजे ही फवारणी आपल्याला कोणत्या वेळी घ्यायची आहे। हरभऱ्याला जेव्हा 80 ते 90% घाटा लागलेला असेल आणि 5 ते 10% फुलोरा असेल, आपल्याला अशा वेळी हरभरा पिकावर तिसरी किंवा शेवटली फवारणी जी आहे ती करून घ्यायची आहे। तर साधारणपणे दाना जो आहे असा फुग्यासारखा फुटला पाहिजे, तेव्हाच आपण यावर फवारणी घ्यायची आहे। जर घाटीमध्ये पूर्णतः दाना भरलेला असेल तर अशा वेळी फवारणी करू नका। तर या टायमाला तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, कधी कधी काय होते, या टप्प्याला घाटे अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळते। जर इथे घाटे अळीचा प्रादुर्भाव जर जास्त असेल तर अशा वेळी आपल्याला कीटकनाशकाचा वापर करणे अतिशय गरजेचे आहे। आणि सोबतच घाटातील जो दाना आहे तो चांगल्या प्रकारे भरण्यासाठी, त्याचं वजन वाढण्यासाठी आपल्याला इथे एक पोटॅशयुक्त विद्राव्य खताचा सुद्धा इथे आपल्याला वापर करणे अतिशय गरजेचे आहे। आणि या ठिकाणी घाट्यांची गळ होऊ नये, सोबतच दाना जो आहे तो टपोरा बनला पाहिजे, यासाठी आपल्याला बोरॉनचा सुद्धा यामध्ये वापर करायचा आहे। जर मित्रांनो, तुमच्या हरभऱ्यामध्ये जर आता मर वगैरे दिसत असेल तर इथे बुरशीनाशक वगैरे वापरायची काही आवश्यकता नाही आहे, कारण की आता याला घाटा वगैरे जे आहे त्या काही लागणार नाही आहेत। जर तुमच्याकडे सततचं जर ढगाळ वातावरण असेल तर तुम्ही इथे बुरशीनाशक वापरू शकताय। जर आवश्यकता असेल तरच त्यामध्ये तुम्ही जे आहे साफ पावडर हे बुरशीनाशक इथे वापरू शकता किंवा अँट्रॅकनोल हे बुरशीनाशक तुम्ही यापैकी कुठले वापरू शकता, पण नाही वापरलं तरी चालते, हे ऑप्शनल आहे। अळीला कंट्रोल होण्यासाठी इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG हा घटक असलेला आपण कुठल्याही प्रकारचे इथे कीटकनाशक जे आहे वापरू शकतोय। तर यामध्ये तुम्ही जे आहे क्रिस्टल कंपनीचं प्रोक्लेम हे कीटकनाशक इथे वापरू शकताय, किंवा इथे जे आहे तुम्ही धानुका कंपनीचं EM1 हे कीटकनाशक सुद्धा वापरू शकताय। तर यापैकी तुम्ही कुठलाही एक जे आहे 10 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी इथे वापरू शकताय, किंवा तुम्ही इथे क्लोरॅन्ट्रेनिप्रोल हा घटक असलेलं तुम्ही कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक इथे वापरू शकताय। यामध्ये तुम्ही FMC कंपनीचं जे कोराजन येतं याचा तुम्ही 6 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापर करू शकताय, किंवा क्लोरॅन्ट्रेनिप्रोल प्लस लॅम्ब्डासायलोथ्रिन हा घटक असलेलं तुम्ही सिंजेंटा कंपनीचं ॲम्प्लिगो याचा वापर तुम्ही 6 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी वापरू शकताय। तर इथे मी तुम्हाला 3 कंटेंट सांगितलेले आहे कीटकनाशकामध्ये। या 3 कंटेंट पैकी तुम्ही कुठलाही एकच घटक जे आहे इथे फवारणीसाठी वापरू शकताय। यासोबतच आपल्याला पोटॅशयुक्त वॉटर सोल्युबल खताचा सुद्धा इथे वापर करायचा आहे। यामध्ये 0050 या वॉटर सोल्युबल खताचा आपण या ठिकाणी वापर करू शकतोय। तर आता हे जे विद्राव्य खत आहे याचा वापर 80 ते 100 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला करायचा आहे। तर विद्यापीठाने इथे 2% नत्राची जी शिफारस केलेली आहे, यामुळे काय होते की जो काही पानांमधील अन्नरस आहे तो पूर्णतः घाटी तयार होण्यासाठी मदत करते। ज्या काही मुळामध्ये गाठी असतात, जे नत्र स्थिरीकरण करत असतात, तर त्याला पाहिजे तसे अन्नद्रव्य मिळत नाही। जेव्हा पानातील जो अन्नरस आहे तो पूर्णतः घाटी तयार होण्यासाठी मदत होतोय, पानातील जो रसरशीतपणा आहे तो कमी होतो। म्हणून इथे 2% नत्राची आपल्याला फवारणी करायची आहे, जेणेकरून पानातील जो अन्नरस आहे तो पुन्हा नव्याने डेव्हलप होईल। झाडातील जे काही अन्न तयार करण्याची प्रोसेस आहे ती चांगली होईल। फोटोसिंथेसिस जे आहे झाडामध्ये चांगल्या प्रकारे होईल, जेणेकरून आपल्या जमिनीत नत्र स्थिरीकरण करणारे जे काही जीवाणू आहेत त्यांना चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य मिळेल आणि मुळावर असलेल्या गाठी ज्या आहे त्यामुळे चांगलं नत्र स्थिरीकरण होईल। तर यासाठी आपण इथे 13045 या विद्राव्य खताचा सुद्धा इथे फवारणीसाठी वापर करू शकतोय। तर याचा वापर जे आहे 80 ते 100 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला करायचा आहे। आणि यासोबतच आपल्याला बोरॉनयुक्त खताचा सुद्धा वापर करायचा आहे। जो काही दाना आहे तो टपोरा व्हावा, वजन सुद्धा चांगला भरावा, यासाठी जे काही मार्केटमध्ये चिलेटेड फॉर्म मध्ये जे काही बोरॉन मिळते त्याची सुद्धा आपण इथे फवारणी करू शकतोय। तर याचा वापर आपल्याला 25 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी करायचा आहे। तर इथे मी तुम्हाला 3 कंटेंट सांगितलेले आहे कीटकनाशकामध्ये। या 3 कंटेंट पैकी तुम्ही कुठलाही एकच घटक जे आहे इथे फवारणीसाठी वापरू शकताय। त्यानंतर विद्राव्य खतामध्ये मी तुम्हाला 2 विद्राव्य खत सांगितलेले आहे, त्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही एकच विद्राव्य खत इथे वापरू शकताय आणि सोबतच तुम्हाला यामध्ये बोरॉन सुद्धा वापरायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या प्रकारे हरभरा पिकावर तिसरी किंवा शेवटली जी फवारणी आहे ते करून घ्यायची आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, गरजवंत शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करा
आणि तुमच्या हरभरा पिकाबद्दल जर काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.